भुजबळांनी असा आरोप केला, टीका केली, तुमचं कोणी राजकारण कृष्णात हॉस्पिटलमध्ये असतात, दुसऱ्या हॉस्पिटलला जातात, तुमचं हे नाटक सुरू आहे, राज्यकर्त्यांना आणि समाजाचं लक्ष नाही. तो नाही शिकायचा आम्हाला समाजाबद्दल आणि नाटकाबद्दल. आम्हाला माहिती आहे आमच्या वेदना काय आहेत आणि उपोषण म्हणजे काय असतं. मी 17 दिवस बसलो, तो फक्त 9 दिवस बस. तुला कुंकून तो आहे दूर निघतो मागून पुढून, तुला कळणार सुद्धा नाही उपोषण म्हणजे काय असतं. आणि दवाखाना का सोडतो का जातो याची तुला नाही कळणार, कारण तुला आयतं खायची सवय लागलेली. आयतं खाणारा नाही कळत, ज्याला निष्ठेने करायचं असतं त्याला कळतं काय करावं लागतं. आणि तुला आयतं मिळालेलं आमच्या जीवावर आरक्षण आयतं मिळालेलं आम्हाला संघर्ष करून मिळवायचं. आम्हाला माहिती त्याचे हाल काय असतात आणि दवाखान्यात बी का जावायला लागतं. तुला कधी रक्त जाळायची गरज नाही लागली, तू रक्त पिलेला आहे गोरगरिबांचं. नाही, राजकारण माझा मार्ग नाही. मी 6 महिन्यापासून म्हणतो, आजच नाही. हे समाजाचा निर्णय, समाजाचा मालक मी नाही, माझा मालक समाज. ते आपल्या राजकारण आपला मार्ग नाही. त्यांचं हे बघा, त्यांचा तो मनाचा मोठेपणा आहे आणि मी त्यांचा आदर पण करतो, पण त्यांना आदरपूर्वक पण सांगतो, आदर ठेवून की राजकारण माझा मार्ग नाही आहे. त्यामुळं माझा मार्ग आहे ज्वलंत मुद्दा मराठा आरक्षणाचा. गोरगरिबाचे लेकरं मोठे व्हावे आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यावं, त्याच्यासाठी मी लढणार आहे. तेच देवेंद्र फडणवीस साहेबाला पुन्हा सांगतो की तुम्ही वेगळ्या भानगडीत न पडता तुम्ही चुकीच्या माणसाच्या नादी लागला. जो फुटत असतो आमको होत असतो त्याच्या नादी लागावं. असा निष्ठावानांच्या आणि कट्टरच्या नादी लागायचं नाही. तुम्ही चूक केली माझ्या नादी लागून, आणखीन करू नका. आणि मराठ्यांचे रोषाचे लाट तुमच्या अंगावर नाराजी तुम्ही घेऊ नका. सगळ्या स्वैरींची अंमलबजावणी द्या. मी शब्द देतो तुम्हाला, हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. हेच काय त्यांना सल्ला देण्याचे पद्धतीचे ते नाही आहेत, कारण त्यांना अगोदर सल्ला दिला होता की तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना बाजूने उभा राहा. ते नाही राहिले. आज नेत्याच्या आणि पक्षाच्या बाजूने ते उभा राहिले. याचा अर्थ मराठ्यांनी त्यांना ओळखून घेतलं. हे आपले नाही आहेत, हे आपले नाही आहेत. हे सगळ्या स्वैऱ्यांच्या बाजूने बोलायला पाहिजे होते, तर हे नेत्याच्या बाजूने बोलले. म्हणजे यांना जातीपेक्षा पक्ष आणि नेता मोठा वाटायला लागला. आणि ज्या मराठ्यांनी त्यांना मतं देऊन मोठं केलं, त्यांच्या लेकराला आरक्षण मिळू नये आणि मिळालंय ते 10% ते तेल लादायला लागलेत, म्हणजे जे टिकणारच नाही. इतकी वाईट भूमिका आणि वाईट विचार या आमदारांनी आणि मंत्र्यांनी त्या दिवशी मराठ्यांचे दाखवला विधान भवनामध्ये. त्या दिवसापासून मराठ्यांचं यांच्यावरचं पूर्ण मन उतरलेलं आहे. हे कधीच आपल्या लेकराच्या बाजूने येऊ शकत नाही. आमची लढाई आम्ही सुरू केली. काय नाही, ते आता आमची गाडी आमचं घर म्हणल्याच्या नंतर आम्हाला अधिकार आहे की आमच्या दारात कोणत्या आमदाराने मंत्र्याने पुढाऱ्यांनी यायचं नाही. एवढा तर अधिकार आहे. तुमच्या दारात येऊ नका म्हणले, सागरवर येऊ नका म्हणले तुम्ही आम्हाला. गंगापूरच्या एक आमदाराच्या दारापुढं आंदोलक बसले होते, म्हणलं होतं माझ्या दारात बसू नका. आम्ही म्हणू शकतो ना मग आमच्या दारात येऊ नको. सुरू केले म्हणायचं पॉम्पलेट लावायला चालू. मी दुपारी सकाळी सांगितलं होतं 10 वाजता. आतापर्यंत खूप लोकांनी लावलेत, असे सोशल मीडियावर सुरू बी झालं लगेच. आता असा उल्लेख केला, नेमकी त्याची स्टोरी काय आहे आत्याची? मुंबईला आपण गेला होता, अशी चर्चा आहे की त्यावेळेस सरकार हैदराबाद गॅझेट द्यायला आणि मराठवाड्यामध्ये आरक्षण द्यायला तयार होतं, मात्र तुम्ही तुमच्या 18 आग्रहापोटी तुम्ही व्यक्तिनिष्ठ राज्य हवं होतं आणि त्यामुळे मराठवाड्यात आरक्षण केलं. असं कोण म्हणतंय? त्याला म्हणा माझ्या पुढे आहे ना. नाही नाही, चर्चेला काय, चर्चेला काय असं ते म्हणलेच नाहीत. मराठवाड्याचं घ्या, नाही नाही म्हणू शकत नाही. द्या म्हणा आत्ता, खाजीत त्याला बोलतात, द्या बरं म्हणा आत्ता. चला तुमच्याच शब्दावर मी तयार होतो. दे म्हणा त्यांना, हैदराबादचं दे, गॅझेट दे आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचा लाव आणि नोंदी सापडायला चालू ठेव. झालं तरी महाराष्ट्रालाच मिळालं. बॉम्बे गॅझेट लावलं, समिती सुरू ठेवा, मराठवाडा लावा, झालं ना, आरक्षणच राज्याला मिळालं. असं होऊच शकत नाही आणि मी भेद नाही करू शकत. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, खानदेश मी नाही भेद करू शकत. अखंड राज्य आणि अखंड राज्यातल्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे. आत्याची स्टोरी काय आहे नेमकी? आत्या असा जो उल्लेख केला तुम्ही पोलिसांची, चांगलं आहे ना, स्टोरी काय आहे? चांगली आहे ना. असं काय, तुमचं माझं नाव सगळ्यांनी आत्याने ठेवलेलं असतं, म्हणजे हे चांगलं असतं. मग आता आत्या म्हणजे काय वाईट भूमिका नाही आहे, चांगलं आहे. अरे एखाद्याला खूप वर्षानंतर लेकरू होतं, त्या लेकराचं नामकरण आत्याच्या माध्यमातून केलं जातं. मग ते आत्या कानं फुकती आणि त्या लेकराचं नाव कानात घेते. तेच समजा सध्या फडणवीस साहेब पोलिसांच्या कानं फुकतात, कर मराठ्यावर केस, आण बोर्ड काढू. त्यामुळे पोलिसाचं काहीच चालना. आरक्षणाचा मुख्य विरोधक कोण आहे?
आता सध्या तर मला देवेंद्र फडणवीस साहेब दिसत होते, आधी वेगळे दिसत होते. कारण सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी द्यायला अडचण नाही, आधी सूचना त्यांनी काढली, त्यांना तो अधिकार आहे. कारण या राज्यात राज्यपाल पद अस्तित्वात आहे, राज्य सरकार, विधानसभा, विधान परिषद अस्तित्वात आहे. तरीही अधिसूचनेची अंमलबजावणी होत नाही. अरे गैरअर्थ नाही करायचा. समजा बदललेल्या लोकांचं सांगितलं असती किंवा त्यांनी दिली असती, मला नाही पाहिजे ते काहीच, पैसे नाही पाहिजे, तुमचं काहीच नाही पाहिजे, मी मॅनेजर होत नाही, खुर्ची पाहिजे असते म्हणजे काय ते मला म्हणले नाही आमच्या दोघांच्या मध्ये खुर्ची घेऊन तुला मंत्री करतो. हे बघा ते साध्या साध्या कारणासाठी लोक फोडतात, साध्या. तर एवढं मोठं आंदोलन फोडायला त्यांनी काय केलं नसतं. मला नाही पाहिजे, मला सगळ्या सोयऱ्यांचीच पाहिजे अंमलबजावणी, सोडत नाही मी ते उदाहरण दिलं फक्त. चौकशीला तुम्ही सामोरे जायची तयारी आहे. आपल्याकडे काही ऑडिओ क्लिप्स आहेत मंत्र्यांच्या आहेत, कोण आहेत? लय मोठे मंत्री आहेत त्यांचे की म्हणजे ते म्हणले नाही का पाठीमाग कोणी शोधायचं. तर आम्हाला सगळ्यात जास्त 75% त्यांच्याच मंत्र्यांचे फोन आलेले, आमदारांचे. मग दिसतीलच ती कोण सापडणार त्यांना, त्यांचेच लोक. व्हायरल करायची गरज नाही, ते यासाठी त्यांचेच लोक येतील. जास्त कोणी फोन केले, आता कोण आहे पाठीमागं म्हणल्यावर फोन आलेलाच बघावं लागणार आहे. तोंडी तर काय ते बी सांगू शकत नाही, उदाहरणार्थ हे बी सांगू शकत नाही. तुम्हाला त्यातूनच सायबर क्राईमला देऊन ते बघायला लागणार आहे SITच्या मार्फत. तर तुमच्याच लोकांचे जास्त फोन आलेले आणि पैसे दिलेले नाहीत कुणी आणि पाठबळ तर कोणाचंच नाही. आणि मग काय हाती लागणार SITचं? म्हणून मी धाडसानं पुढे बघतो. आम्ही यांचा आणखी 5-7 दिवस किती अन्याय करते. कारण आम्हाला पण काय मर्यादा, आम्हाला बी काही संयम, की आम्ही किती दिवस अन्याय सहन करायचा, याच्यात बी प्रॉब्लेम आहे. काय असतं काम करताना की आम्हाला पण काही मर्यादा पडतात. किती दिवस आम्ही अन्याय सहन करायचा, चूक नसून. आम्ही मराठा समाज 6-7 दिवसापासून बघतोय, आणखीन 2-4 दिवस बघणार आहेत किती अन्याय होतोय. आणि आम्हाला पण शांततेत ठरवावंच लागणार आहे. मग त्याच्याशिवाय पर्याय नाही. आंतरवालीसारखं आम्हाला पुन्हा एकदा पहिल्यांदा 2 कोटी आलं होतं, आता 4 कोटी यावं लागेल एकत्र, पण एकत्र यावं लागणार आहे. वाटत असते तर मी काय बाहेर आलो असतो. मी ते डॉक्टरला म्हणलं असतं आणखीन 2-3 खोशे, 2 पायाला लावून 2 हाताला लावून आणि लई सिरियस आहे म्हणून सांगेल, मग अटक करता येत नाही. मी डॉक्टरांना सांगितलं मी क्लिअर झालो नसतं, मी असं थरथर कापलो असतो. 100% काही झालं तर नाही ना. तुम्हाला नुसतं उलचिक बोललो तर तुम्ही SIT लावली, तुमच्या अवतीभोवती किती भयानक गटार हिंडती की ज्यांचे हात बरबाटलेले आहेत गोरगरिबांचे पैसे खाऊन. गोरगरिबांच्या लेकराचं रक्त या जनतेच्या राज्यातले पेलेत. कारण कर ही माझी गोरगरीब राज्यातली जनता भरते. त्या पैशानं तुम्ही मोठे झालेला आहे. तुम्ही काय कुठं नांगर आणायला गेले नव्हते, ते तुमच्या भोवती हिंडतात. आम्ही काहीच नाही केलं. ते जे सुगंधी अगरबत्ती असल्यासारखं तुमच्या अवतीभोवती सगळे हिंडतात. ते लगेच झाला स्वच्छ तुमच्याकडे तो. आणि इथं आम्ही चांगलं काम करतो. चलो धन्यवाद. आंदोलक म्हणून असायला हरकत नाही. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडून सत्तेत ते त्यांच्याकडूनच अपेक्षा ठेवावं लागत आणि त्यांना द्यावं पण लागेल. ते सत्तेत नसतात आम्ही काय त्यांचं नाव घेऊ. तुम्ही बाजूला जा, तुमचं नाव नाही घेत आम्ही. की खास करून मराठा समाजा तरुणांना नोकरीत प्राधान्य दिलं जाईल आणि त्यात 1.5 लाख नोकरीची भरती करण्यात येणार आहे. अरे दादा, पण ते टिकलं तर ना. आता ते नोकर भरतीवर स्टे आणलाय, म्हणजे आता याचिका केली, स्टे आणणार आहेत त्याच्यावर. आरक्षणावर बी याचिका दाखल केली. जे हे बघा, मराठा समाज मागाससिद्ध झाला आहे. शिंदे साहेबानं अधिवेशनात सांगितलं मागास सिद्ध झालाय तर तुम्हाला ओबीसी आरक्षण त्याला घ्यावं लागेल. 50% वर इंदिरा सहानीचं जजमेंट सांगतं टिकतच नाही. हो, ते आम्हाला माहित होतं ना. बघा आता शिष्य आहेत ना, ते श्रद्धे म्हणतात भाऊ त्यांना. ते श्रद्धे कोणाला म्हणतो माणूस? मोठ्या देवाला, याला. ते श्रद्धे देवेंद्रजी असं म्हणतात. त्यांनी दाखल केली. एका हातानं फडणवीस साहेबांनी 10% दिलं, दुसऱ्या हाताने घ्यायला लागले. त्यामुळेच आम्हाला आमचे ओबीसीतून आणि सगळ्या सोयऱ्याचीच आम्हाला अंमलबजावणी पाहिजे. आणि मी मीडियाच्या आपल्या सगळ्या बांधवाच्या वतीनं देवेंद्र फडणवीस साहेबाला प्रामाणिकपणे विनंती करतोय की तुम्ही फडणवीस साहेबांना विनंती करतोय की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या. तुमचं आमचं शत्रुता नाही. आम्हाला राजकारण फाजकारण करायचं नाही. गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होईल. गोडी गुलाबीनं हाताळायचं काम करा आंदोलन. तुम्ही जर असं काही डावं टाकायचा प्रयत्न करता आणि याला केस करून त्याला गुतीव तर हे आंदोलन आणखीन तीव्र होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.